साळुंखे. आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जय भवानी श्रावस्ती बौद्ध विहारामध्ये तुम्ही पाहू शकता की भारतीय संविधान या 3 या ठिकाणी संविधान दिन म्हणून या ठिकाणी 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो संविधान दिन म्हणून साजरा केलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी या नगरीतले उपासक आहेत. नेमके त्यांनी कशा पद्धतीने हा संविधान दिन साजरा केलेला आहे ते आपण पाहूया. आज ढोकी येथे श्रावस्ती बौद्ध विहारामध्ये तुम्ही 26 नोव्हेंबर हा दिवस आहे तो संविधान दिन म्हणून साजरा केला, काय सांगाल? आज या ठिकाणी आम्ही संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व एकत्र येऊन संविधानाचे जे हक्क आणि संविधान कशा पद्धतीने आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी हे करून दिले, संविधानाच्या जे काही हे आहेत, बाबासाहेबांनी संविधान फक्त एका समाजासाठी किंवा एका व्यक्तीसाठी किंवा एका समाजासाठी न हे करता संपूर्ण देशासाठी आणि मानवतेसाठी हा संदेश संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी संविधानाचं वाचन आणि संविधानानिमित्त जे काही मानवतेसाठी ज्या मूलभूत हक्क आणि गरजा आहेत त्या संविधानामध्ये कशा पद्धतीनं बाबासाहेबांनी आपल्यासाठी पुढील भविष्यात ते आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात हे संविधानामध्ये जसं बाबासाहेबांनी माहिती दिली किंवा समाजाला जागृत केलं आहे, त्या संदर्भात आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकाला आज या ठिकाणी संविधानाचं वाचन करून आणि त्यांच्या मूलभूत हक्क आणि गरजांचं या ठिकाणी वाचन करून दिलेलं आहे. आजची तरुण पिढी जी आहे ते त्या तरुण पिढीला संविधानासंदर्भात तुम्ही काय संदेश द्याल की संविधान नेमकं काय अधिकार आहेत, त्याचं वाचन करावं का, या तरुण पिढीला काय संदेश द्याल? आज प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हा संविधान महत्त्वाचं आहे. कारण संविधानामध्ये आपण प्रत्येक जे पाऊल आपण उचलतो त्या प्रत्येक पावलासाठी चुकीचा असो किंवा बरोबर असो त्यासाठी संविधान हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण संविधानाचा किंवा आपल्या अधिकारांचा चुकीचा म्हणजे गैरफायदा करून घेऊ नये आणि चुकीच्या मार्गाला आपण जाऊ नये. नक्कीच एकंदरीत तुम्ही पाहिलं आहे की संविधान हे किती महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत पीटर मोर्तोरे सर होते, त्यांनी अतिशय एक चांगल्या प्रकारे संविधानाचा मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे की तरुण पिढीला सुद्धा संविधानाचं वाचन करणं गरजेचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जर कुठं अन्याय होत असेल तर हे संविधान वाचू शकतंय असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांचं मत समाचार, के डी साळुंखे, ढोकी.